नाव पलाश भारत श्रीराम। मी गेली 4 वर्ष हर्बल लाईफ या कंपनीचं काम करतो, व्यवसायात आहे। विविध क्षेत्रामध्ये काम केलं आहे। पूर्वी बांधकाम व्यवसायात होतो, परंतु बऱ्याचशा अडचणींमुळे मी आजपर्यंत व्यवसायामध्ये मात खात आलो। कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये भरपूर काही नुकसान झालं, व्यवसाय पूर्णपणे ढेपाळला, बंद झाला। साधारण काय करावं मार्ग सुचत नव्हता। त्याच्यानंतर मी हेल्थ इंडस्ट्रीमध्ये आलो, काम चालू केलं, पण हवं तसं यश मिळत नव्हतं। मार्गदर्शनासाठी विविध लोकांकडे मी मार्गदर्शनासाठी गेलो। बऱ्याच जणांनी मला विविध उपाय करायला सांगितले, परंतु कुठल्याच माध्यमातून यश आलं नाही। पण बऱ्यापैकी 2-3 जणांकडनं एक कळलं की कालसर्पाचा दोष आहे तुमच्या घराण्यावर, आणि तो दोष काढण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं नाशिकमध्ये पूजा करा, कोणी सांगितलं गयेमध्ये जाऊन पूजा करा, त्याच्याशिवाय ते होणार नाही। गयाच हे आपलं मुक्तिधाम आहे। पण ते कुठेही मनाला पटत नव्हतं। काही गोष्टी खटकत होत्या की एवढं आपण कष्ट करतो तरीसुद्धा काही गोष्टी का आपल्याला एवढ्या आडव्या येतात। त्यावेळेस अतुल दादांबद्दल खूप काही माहीत होतं, ऐकलं होतं। मग दादांची एकदा भेट घ्यावी आणि दादांची या सर्व गोष्टी चर्चा कराव्या अशी एक इच्छा मनात जागृत झाली। त्यानंतर दादांची वेळ घेऊन दादांना भेटलो, पत्रिका बरोबर घेऊन गेलो होतो। दादांनी माझ्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि दादांनी मला पहिले सांगितलं की कालसर्पाचा दोष आहे, आपल्याला त्याची पूजा करावी लागेल। मी दादांना तेच म्हटलं, मी आजपर्यंत ह्याच गोष्टी खूप काही ऐकत आलो आहे, पण बऱ्याच वेळा मला त्याच्यातनं सर्व अपयश आले आणि मनाला पटत नाही। मग दादांना मी त्या गोष्टी सगळ्या समजून सांगितलं की गयाला जायला सांगितलं आहे किंवा नाशिकमध्ये जाऊन जायला सांगितलं, तर दादा म्हणजे हे सगळं चुकीचं आहे। कालसर्प दोष म्हणजे ग्रहमाना, म्हणजे मला आता ते एक्झॅक्ट तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगता येणार नाही, पण तरी त्यातल्या त्यात ग्रहमानाचा जो काही दोष होता ह्याची ते आपल्या प्रत्येकाच्या, आपण जेव्हा जन्म घेतो त्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याशी निगडीत येतात। मग त्याची शांती किंवा त्याची पूजा ही आपण स्वतःच केली पाहिजे, हे मला दादांनी पहिले स्वतः समजून सांगितलं। कारण आपण काय करतो की आता जसं गयेला किंवा नाशिकमध्ये ही पूजा आपण तिरहित व्यक्तींकडनं करून घेतो। दादा म्हणजे असं अजिबात नाही, तुमचा दोष आहे तुम्हीच घालवला पाहिजे, ह्याची पूजा तुम्हीच केली पाहिजे। मग म्हटलं हे कसं करायचं, आता हे तर विधी पद्धती आपल्याला माहीत नाही। मग त्यावेळेस दादांनी मला त्या सर्व गोष्टी समजून सांगितल्या की कशी याची पूजा केली जाते। मग दादांनी मला त्याच्यासाठी काही साहित्य सामग्री पूजेच्या माध्यमातून दिल्या। दादांनी मला रोज आपल्या देवासमोर ही पूजा कशी करावी हे सर्व समजून सांगितलं। त्यानंतर माझं जे व्यवसायामध्ये वारंवार नुकसान होत होतं, बऱ्याचशा अडचणी येत होत्या, मग त्याच्यावर दादांनी मला धनप्राप्तीसाठी एक पूजा दिली आणि ती पूजा मी नित्यनियमानं करत आलो। दादांनी मला एकच सांगितलं, जे काय करशील ते मनापासून कर। कुठल्याही देवाला जेव्हा आपण फूल वाजवतो ते मनापासून अंतःकरणातनं व्हायलं तरच ते आपल्याला त्याचं यश लाभतं। म्हणजे आज माझी अडचण आहे म्हणून मग हे मी करायचं का, अजिबात नाही। तर सगळ्यात महत्त्वाचं मनापासून ह्या सर्व गोष्टी कर, तुला नक्की याचं फळ चांगलं मिळेल। आणि मी मनापासून ते पूजा करत गेलो, ती व्यवस्थित केली। 20 वर्षापूर्वीची म्हणजे माझी धनप्राप्ती आत्ताची तर आहे ती सर्व अडचणी दूर झाल्या। मध्यंतरी चालू व्यवसायामध्ये ज्या सर्व अडचणी आल्या होत्या, उत्पन्न एकदम थांबून गेलं होतं, बऱ्याचशा अडचणी येत होत्या, ते सगळे व्यवस्थितपणे सॉल्व्ह झाल्या, क्लिअर झाल्या प्रॉब्लेम्स, आणि मला धनप्राप्ती व्यवस्थित झाली। तर एवढंच नाही तर 20 वर्षापासून आमची नागपूरमध्ये एक जागा होती की जी मिहान प्रकल्पामध्ये अडकली होती। त्या मिहान प्रकल्पामुळे तिकडं बांधकामाला आम्हाला परवानगी मिळत नव्हती। ती जागा आमची मिहान प्रकल्पात जाणार आणि कुठंतरी सरकारी किमतीप्रमाणे त्याचे काहीतरी थोडे बहुत पैसे मिळणार अशी चर्चा होती। 11 वर्ष त्याचा लढा चालू होता आणि त्याचा प्रभाव इतका झाला की त्या पूजेमुळे आज 11 वर्ष जो तिढा सुटला नाही, तो अवघ्या 2.5 महिन्यामध्ये दादांनी मला दिवाळीमध्ये पूजा दिली होती। त्याच्यानंतर अवघ्या 2.5 महिन्यामध्ये आमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। आज मिहान प्रकल्पातनं आमची नागपूरमधली जैताची जागा परत आम्हाला मिळाली आणि त्याच्याप्रमाणे हा माझा सगळ्यात मोठा लाभ झाला।
आणि हे फक्त दादांच्या मार्गदर्शनामुळेच झालं. उलट मला आता ठाम विश्वास आहे की आपल्याला जर भविष्यामध्ये जर पुढे भविष्यात वाढायचं किंवा चांगल्या काही गोष्टी करायची तर गुरुची साथ फार महत्त्वाची असते. आणि ती गुरुची साथ एक मार्गदर्शन, दिसायला रस्ते भरपूर मिळतात, 10 रस्ते असतात, पण तर नक्की कुठला रस्ता आपल्याला पाहिजे ह्याचं मार्गदर्शनासाठी मला असं वाटतं आज दादांसारखा योग्य व्यक्तिमत्व आज मला मिळाले, माझ्या गुरूंसारखे जर ते माझ्या पाठीशी नक्की निश्चित राहिले तर मी यशाच्या प्रत्येक पायऱ्या सहज सोप्या चढत जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अंधविश्वास नाही. कारण आपण जसं काही लिगल प्रॉब्लेम जर झाले तर वकिलांचं मार्गदर्शन घेतो, जसं आपण काही वैद्यकीय प्रॉब्लेम झाले तर आपण डॉक्टरचं मार्गदर्शन घेतो, असे विविध क्षेत्रांमध्ये फायनान्शियलसाठी आपण फायनान्स हेडचे मार्गदर्शन घेतो. तसंच आजच्या या युगामध्ये जर आपल्याला आपले चांगले रस्ते मिळायचे असेल तर दादांसारखं व्यक्तिमत्व आपल्या जर पाठीशी राहिलं तर निश्चितच आपल्या सगळ्या अडचणी सहज सोप्या पद्धतीने दूर होतील. धन्यवाद.